महिलांनो, आपण सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, घर, नाती, परिस्थिती या सर्व गोष्टी, पण सगळं आपल्या हातात तर नसतं ना. चला तर मग आज ते स्वीकारूया. काही गोष्टी सोडूया तर काही गोष्टी स्वीकारूया. ज्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात त्या गोष्टी सोडूया. आणि त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. मनावरचा ताण थोडा कमी होतो, शांतता मिळते. हे सर्व शिकायला वेळ लागतो, घाई करून चालत नाही. त्याच्यामुळे स्वतःचं मन आधी शांत करायला शिका. आज स्वतःसाठी काहीतरी करूया. मोठं काहीतरी नाही, पण छोटंसं का होईना करूया. त्याने आपल्या मनाला पण छान वाटेल. जर तुम्ही चहा घेत असताल तर चहा, किंवा कॉफी घेत असताल तर कॉफी. 1 कप चहा किंवा 1 कप कॉफी घ्या. 5 मिनिटं शांत बसून ती प्या. फोन बाजूला ठेवा. या गोष्टी करा. हा एक टाइमपास नाही. याने तुमचा वेळसुद्धा वाया जात नाही. उलट हा वेळ आपल्याला, आपल्या मनाला उभारी देतो, सावरतो. त्यामुळे तुम्हाला ह्याचा फायदा नक्की होणार आहे. पुन्हा नव्याने जबाबदारी आपण उचलायला तयार होत असतो. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपले मन फ्रेश होते. आपण सर्व मनात ठेवतो, भांडण होतील, गैरसमज होतील म्हणून गप्प बसतो, शांत बसतो. पण मनाचं ओझं वाढतच जातं, ते काही हलकं होतच नाही. आज एक पाऊल घेऊया. एखाद्या विश्वासातल्या माणसाशी बोलूया, मन हलकं करूया. त्याने तुमचं मन पण हलकं होणार आहे. आपण सतत धावत असतो, काम, विचार, चिंता याने त्रासलेला असतो. पण श्वास मात्र चालूच असतो, पण मन मात्र थांबत नाही. ते सतत इकडे तिकडे धावत असतं. कधीतरी मोकळा श्वास घ्या. 5 मिनिटं वेळ काढा स्वतःसाठी. शांत बसा, खोलवर श्वास घ्या आणि तो श्वास, खोलवर घेतलेला श्वास हळूहळू हळूहळू सोडा. असे थोड्या वेळ 5 ते 10 मिनिटे करा. बघा तुम्हाला रिलॅक्स किती फील होईल. त्यामुळे तुमचं मन थोडंसं का होईना शांत होण्यास मदत होईल आणि तुमचं शरीरसुद्धा तुमचं त्यातून सावरतं. कारण जेव्हा मेंदू शांत असतो तेव्हा शरीरसुद्धा आपोआप हळूहळू आपल्याला साथ देत असतं. आपलं मनच दुःखी असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कालांतराने हळूहळू का होईना तो पडत असतो. हे जरी छोटं वाटलं तरी परिणाम मात्र ह्याचा खूप मोठा आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे उपाय करत राहा. बघा तुम्हाला किती छान वाटेल. जर तुम्ही कामांनी किंवा विचारांनी त्रासला असताल तर थोडासा ब्रेक घ्या. कामातून घ्या आणि विचारांतून सुद्धा घ्या. आणि त्याच्यातून छोटे छोटे उपाय शोधून तुमच्या मनाला कसं शांत होईल वाटेल, तुमचा मेंदू कसा शांत होईल याकडे मात्र लक्ष द्या. त्याच्यामुळे तुम्हाला पण छान बरं वाटेल आणि पुन्हा एकदा कामाला सुरुवात जोमाने तुम्ही करू शकताल. त्याच्यामुळे हे छोटे छोटे उपायसुद्धा तुम्ही करत जा. त्याच्यामुळे तुमच्या आरोग्याचा आणि तुमच्या जीवनावर सुद्धा परिणाम व्हायचा खूप छान पडणार आहे. आजच्या या छोट्याशा मनाला उभारी देणाऱ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आजचा जरा जरी आवडला, छोटासा होता पण जरा जरी आवडला तरी एक लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला, गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती खूप माहितीपूर्ण व्हिडिओ असतात आणि खूप वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ असतात. गृहिणींसाठी, महिलांसाठी आणि इतरांसुद्धा टॉपिक्सवर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या आणि पुढील बेल आयकॉन बटनसुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले येणारे व्हिडिओ तुम्हाला तुमचे मिस होणार नाहीत. आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला, तुमच्या मनाला जरा जरी भिडला तर एक लाईकसुद्धा नक्की करा. आणि कमेंटसुद्धा तुम्ही करायला विसरता. कमेंटसुद्धा एक छान नक्की करा, जेणेकरून तुमच्या कमेंट आपण व्हिडिओच्या थ्रू सर्वांसाठी आपण प्रसारित करूया. मला माहीतच आहे शेवटी तुम्ही एक सुंदर, सुगरण आणि सुशिक्षित गृहिणी आहात. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, पुढच्या टॉपिकसोबत. धन्यवाद.